जागो लोगो जगत के बीती काली रात हुआ उनका मंगल हुआ प्रभात। आओ प्राणी विश्व के सुनो धर्म का ज्ञान, इसमें सुख है शांति है, इसमें है निर्वाण। महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध महाबोधि सत्वचरित परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिव्यचरणी त्रिवार अभिवादन। या ठिकाणी असलेले सर्व भगवान बुद्धाचा पवित्र असा भिक्षुसंघ यांना त्रिवार अभिवादन। या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व धम्मोपासक उपासिका, आज बाबासाहेबांना जाऊन 65 वर्ष झालेले आहेत आणि बाबासाहेबांचं स्मरण करण्यासाठी, बाबासाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी आपण या मावसाळा नगरीमध्ये पूज्य भदंत प्रज्ञाबोधीजी महास्तवीर यांनी या ठिकाणी, आपण मुंबईला जाऊ शकत नाही म्हणून त्यांनी बाबासाहेबांच्या अस्थी आपल्या या नगरीमध्ये त्यांनी मोठ्या प्रयासाने या ठिकाणी अस्थी दर्शनासाठी ठेवलेल्या आहेत। कारण बाबासाहेब म्हणतात आणि एक कवी म्हणतो, पेटता पेटता बोलली रे चिता, जा मुलांनो आता संपली रे कथा। बाबासाहेबांनी आपल्यासाठी एवढे कष्ट केले की आपण जर आपल्या शरीराचं मांस काढून त्यांना जर जोडा शिवला तरी त्यांचे उपकार आपल्याच्यानं फिटवला जात नाही। एक कवी म्हणतो, बघा त्या कवीनं काय बाबासाहेबांना उपमा दिलेली आहे। बाबासाहेबांना ज्या ज्या लोकांनी पाहिलं ते लोक खरोखर धन्य आहेत। माझे आईवडील जेव्हा नागपूरला डोक्यावर भाकरी बांधून बाबासाहेबांचं भाषण ऐकायला गेले होते, आमच्या अकोल्याला जेव्हा बाबासाहेब आले 1945 साली, तेव्हा पण माझे आईवडील बाबासाहेबांचं भाषण ऐकण्यासाठी जेव्हा आले तेव्हा ते त्यांचा एक अनुभव सांगतात की जेव्हा बाबासाहेब आंबेडकर अकोल्याला आले त्यावेळेस एवढं आभाळ आलं होतं, खूप आभाळ आलं होतं आणि बाबासाहेबांना पाहण्यासाठी काही लोकांनी तिकीट लावलं, काही लोक बाहेर होते म्हणून बाबासाहेब स्टेजवर गेले आणि तिथल्या कार्यकर्त्यांना म्हणतात की काही लोक बाहेर आहेत आणि काही लोक आत आहेत, काय कारण आहे? तेव्हा ते कार्यकर्ते सांगतात की तुम्हाला आम्हाला पैशाची थैली अर्पण करायची आहे म्हणून आम्ही तिकीट लावलं। बाबासाहेब त्या ठिकाणी खडसावून बोलले आणि त्यांना सांगितलं की हे जे ताटे आहेत ते काढून टाका, तट्टे काढून टाका
आणि बाबासाहेब स्टेजवर गेले. एवढं आभाळ आलं होतं की सर्व लोक घाबरले होते की आता पाऊस पडेल की काय. तर बाबासाहेबांनी असं करता बरोबर सर्व आभाळ निघून गेलं होतं. असे माझे आई वडील बाबासाहेबांचं भाषण ऐकायला गेले होते. म्हणून एक कवी म्हणतो, नेत्रांच्या केल्या वाती खपला दुपला दिन राती. नेत्रांच्या केल्या वाती खपला दुपला दिन राती. केली पुलकित दुबळी माती गुणगान तयाचे गाती. त्या भीमान इथे कष्ट लय सोसलं तुम्हा आम्हाला पोसलं. कष्ट लय सोसलं तुम्हा आम्हाला पोसलं. तो राहिला उपासी आम्ही जेवतो तुपासी. त्यांच्यामुळेच झालो या बंगल्यातले निवासी. घेतो गरुड भरारी आम्ही आता आकाशी. पूर्वी आपल्याला बैलबंडीमध्ये बसता येई नव्हतं, पण आज मी थायलंडला जाऊन आलो विमानानं. ही कुणाची पुण्य आहे? बाबासाहेबांची. जर बाबासाहेब आपल्या जीवनामध्ये आले नसते तर कदाचित आपल्याला विमानाने काय बैलबंडीने जाणे मुश्किल होतं. बाबासाहेबांनी एवढा प्रयास केला आणि घोषणा केली 1935 साली की मी हिंदू धर्मात जन्मलो पण हिंदू म्हणून मरणार नाही. येवले मुक्कामी घोषणा करता बरोबर सर्व जगातले जेवढे काही महापंडित होते, जेवढे काही विद्वान होते, ते बाबासाहेबांकडे आले आणि बाबासाहेबांना म्हणाले की तुम्ही आमचा धर्म स्वीकारा. तुम्ही मनसान आम्ही ते द्यायला तयार आहोत. बाबासाहेबांनी विचार केला. जेव्हा बाबासाहेब आंबेडकर सारनाथला गेले आणि पाहिलं की या जगाला तारण करणारे फक्त भगवान बुद्धच आहेत. भगवान बुद्धाचा धम्म आधीही कल्याणकारक आहे, मध्येही कल्याणकारक आहे आणि शेवटीही कल्याणकारक आहे. तारुण्यातही कल्याणकारक आहे, म्हातारपणातही कल्याणकारक आहे. तारुण्य बालपणातही कल्याणकारक आहे, तरुणपणातही कल्याणकारक आहे आणि म्हातारपणातही कल्याणकारक आहे. असा भगवंताचा धम्म बाबासाहेबांनी जेव्हा निवडला आणि 1956 साली तुम्हा आम्हाला बौद्ध बनवलं. कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की बुद्धाचा जन्म कठीण आहे. 4 असंख्य 1 लाख कल्पानंतर भगवान बुद्धाचा जन्म होतो. किती कठीण आहे, किती दुर्बल आहे. बाबासाहेब म्हणतात की भगवंताचा धम्म असा आहे की फार दुर्लभ आहे. धम्माचं प्रवचन ऐकणं फार दुर्लभ आहे. बाबासाहेबांच्या अस्थी या ठिकाणी आणलेल्या आहेत. किती प्रयास लागला असेल, भंतीला किती विनंती करावं लागली असेल की आमच्या या मावसाळ्यामध्ये बाबासाहेबांच्या अस्थी यावं. भंतीला खूप प्रयास करावा लागला. तेव्हा भंतीने परवानगी दिली की ठीक आहे, मी तुम्हाला बाबासाहेबांच्या अस्थी देतो. खरोखर आहे आज आपण मुंबई या ठिकाणी आहोत. आपल्याला असं वाटते की आपण या मुंबई याच ठिकाणी चैत्यभूमीवर आहो, कारण बाबासाहेबांच्या अस्थी या ठिकाणी आहेत. आणि या अस्थीचं
दर्शन घेणं फार दुर्लभ आहे. बाबासाहेब निघून गेले आणि बाबासाहेब म्हणतात की मी प्रत्येकाच्या हृदयात आहो. भीम माझा या झोपडीत आहे, 3 तालाच्या महालात नाही. आहे माझा भीम खरा, जसा चंद्राचा तारा. भारताची घटना लिहिली, जागविला देश सारा. भीम प्रत्येकाच्या हृदयात आहे, पण तो डोळ्याने दिसणार नाही. बाबासाहेबांची जेव्हा आपण लेखणी किंवा बाबासाहेबांचं चरित्र आपण जेव्हा वाचतो तेव्हा डोळ्यातून पाणी पडल्याशिवाय राहत नाही. आताच भंतीने सांगितलं की बाबासाहेबांनी आपला परिवार सर्व सोडून दिला. कोणासाठी? तुम्हा आम्हासाठी. आणि खरोखर आहे, बाबासाहेबांची लेखणी आहे म्हणून आपण आज जिवंत आहोत. बाबासाहेबांची लेखणी जर नसती, जर संविधान जर नसतं, तर आपल्याला चालण्याचा, बोलण्याचा, खाण्या पिण्याचा अधिकार नव्हता. पण बाबासाहेबांची लेखणी, आज आपण बाबासाहेबांमुळे बंगल्यामध्ये राहतो, गाडी आहे, माडी आहे, सर्व आहे. हे बाबासाहेबांच्या पुण्याने आपल्याला लाभलेलं आहे. आणि बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा दिली. बुद्ध नाही, कारण बुद्धाचा जन्मच कठीण आहे. धम्माचं प्रवचन ऐकणं कठीण आहे. संन्यासी जीवन कठीण आहे. मी वयाच्या 5व्या वर्गापासून मला माझ्या आईवडिलांनी दान दिलं. जे आमचे आईवडील होते, आमच्याकडे युवजरा बुद्धी आले ब्रह्मदेशाचे, आणि त्यांनी माझ्या आईवडिलाला, माझे आईवडील त्यांना म्हणाले की साधू महाराज, तुमच्यासारखं माझ्या मुलाला साधू बनवा. तेव्हा माझ्या आईवडिलाला ते भंतेजी म्हणाले, ठीक आहे, मी तुमच्या मुलाला भिक्षू बनवतो, मला दान द्यावं लागेल. माझे आईवडील गरीब होते. म्हणे बाबा, साधू बाबा, तुम्हाला काय दान पाहिजे? जे तुमच्याकडे आहे तेच पाहिजे. तर म्हणे 51 रुपये दान द्यावं लागतील. माझ्या आईनं 2 खळकू, 3 खळकू, 5 खळकू असे एका गाडग्यात जमा केले होते आणि म्हणाले की महाराज, साधू बाबा, तुम्ही एक वचन द्या, या गाडग्यामध्ये जेवढे काही पैसे निघतील तेवढे घेऊन माझ्या मुलाला तुम्हाला दीक्षा द्यावं लागेल. जेव्हा ते गाडगं फोडलं तर 51 रुपयेच निघाले. आणि तेव्हा मला त्या गुरुजींनी दीक्षा दिली. आणि मग मी माझं जीवन चालवलं. आणि माझे गुरु भदंत खेमधम्मो यांनी मला बुद्धगयाला जाऊन भिक्षूची दीक्षा दिली. ते माझे गुरु आहेत. आणि अशा या प्रसंगी सर्व भिक्षू लोक बोलायचं राहिले. मीच जर बोलत राहिलो तर माझ्यापेक्षा जे श्रेष्ठ भिक्षू आहेत ते पण बोलणार आहेत. एवढं बोलून माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय भीम, जय भारत.